नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तुमचं सगळ्यांचं माझ्या या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे। तर बघा, गुरुपौर्णिमा म्हटलं की मन कसं प्रसन्न होतं, कारण गुरु हे असं स्थान आहे की जसं आईची जागा कोणी घेऊ शकत नाही, तसंच गुरूंचं सुद्धा ते स्थान आहे। गुरु आहे म्हणून आपण आहोत असं मी कायम मानते। तर बघा, आपण आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा ही साजरी करत असतो आणि आपल्या सगळ्या स्वामी भक्तांना, दत्त भक्तांसाठी हा एक खूप मोठा उत्सव आहे, कारण आपल्या गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो। 100% अगदी विश्वासाने आणि श्रद्धेने सांगते, कितीही तुम्ही मोठ्या अडचणीमध्ये असा, कितीही मोठं संकट तुमच्यावर आलेलं असू द्या, की ज्यातून तुम्ही बाहेर निघण्याचा प्रयत्न करताय पण मार्ग मात्र मिळत नाही, अशा मोठ्यातील मोठ्या संकटातून तुम्हाला बाहेर काढेल ती ही स्वामी सेवा। पण शेवटी काय, विश्वास आणि संयम महत्त्वाचा आहे। गुरुपौर्णिमेनिमित्त 21 दिवसांसाठी तुम्ही ही सेवा करू शकता किंवा 11 दिवसांची सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता। तुम्ही एक क्षण फक्त विचार करून बघा की जर आपल्या जीवनात आपले गुरु, भले मग ते स्वामी असतील, दत्त महाराज असतील, साईबाबा असतील किंवा तुम्ही कोणत्याही गुरूंना मानत असाल, मग आपले जर गुरु नसते तर आपले काय झाले असते? आपल्याला संकटातून कोणी मार्ग दाखवला असता? आपले काय चूक आहे, काय बरोबर आहे, किंवा आपल्याला मार्गदर्शन हे कोणी केले असते? अशी अनेक उत्तरं तुम्हाला मिळतील की गुरुविना आपण कधी काहीच नव्हतो। बघा, आपल्या स्वामींचा आपल्यावर इतके उपकार आहेत ना की आपण या जन्मात नाही, आपण कितीही जन्म घेऊ दे, आपण ते फेडू शकणार नाही, हे तितके सत्य आहे। स्वामी आपल्याकडून या जन्मी जे काही पूर्वजन्मी केलेलं आहे ते या जन्मी ते नक्की फेडू घेणार आहेत, हे लक्षात ठेवा। तर बघा, गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला स्वामींची 21 दिवसांची अतिशय प्रभावी आणि उच्च कोटींची सेवा करायची आहे किंवा पारायण करायचं आहे। आता गुरुपौर्णिमा ही 10 जुलै 2025 वार गुरुवार या दिवशी आलेली असून ती आपण गुरुवारी साजरी करणार आहोत आणि या निमित्ताने आपण 21 दिवसांची किंवा 11 दिवसांची सेवा करणार आहोत। पण बघा, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 उच्च कोटींच्या सेवा सांगणार आहे। ज्यांना स्वामीचरित्र सारामृत पारायण करायला जमणार नाही त्यांच्यासाठी दुसरी सेवा अगदी सोपी सांगणार आहे। ती सेवा तुम्ही अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये करू शकता व या सेवेचे फळ तुम्हाला पारायण इतकेच मिळणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, पहिली स्वामींची सेवा सांगते, तुम्ही 20 जून पासून पारायणाला सुरुवात करू शकता। आता सेवा म्हणजे आपल्याला 21 दिवस स्वामीचरित्र सारामृत हे वाचायचं आहे। म्हणजेच काय, तर पूर्ण पोथी आपल्याला वाचायची आहे। 21 अध्याय जे आहे ते एका बैठकीत प्रत्येक दिवशी आपल्याला वाचून घ्यायचे आहेत। खरं सांगू, या पोथीमुळे या जगामधील असंख्य ताईंचे, दादांचे, भक्तांचे प्रॉब्लेम, अडचणी, सगळ्या जे काही मोठी संकट असतील ते सुटलेले आहेत। स्वामींनी त्यांना मार्ग दाखवलेला आहे आणि त्यामुळे तुम्ही सुद्धा संकल्पयुक्त पारायण करू शकता। तुमची काही इच्छा असेल किंवा काही अडचणी असेल, काही भरपूर मोठे मोठे प्रश्न असतील, भले मग ते पैशाचे असो, जॉब, लग्न, संतती किंवा घर होणं असो, काहीही असो, तुमचे प्रश्न सुटत नसतील तर एकदा तरी ताईंनो, दादांनो पारायण करून बघा। आपले स्वामी तुम्हाला अनुभव नक्की देतील आणि त्यातून मार्ग सुद्धा दाखवतील। आता याचबरोबर तुम्ही 11 माळी 21 दिवस श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप देखील करू शकता। 21 वेळा तारक मंत्र सुद्धा म्हणू शकता। पण वेळ नसेल तर तुम्ही पारायण झाल्यावर तारक मंत्र व जप मंत्र हा तुम्ही श्रवण देखील करू शकता। आता हा ग्रंथ संपूर्ण वाचण्यासाठी फक्त 1 ते 1.5 तासामध्ये 21 अध्याय संपून जातात। याला 1 ते 1.5 तास खूप पुरे झाले। आता ग्रंथ हलवायचा का, तर तुम्ही पोथी वाचून झाल्यानंतर तुमच्या जिथे तुम्ही ठेवत असाल त्या ठिकाणी ठेवू शकता, त्यामुळे पोथी हलवू शकतो। आता पारायणाची मांडणी सेपरेट करायची का, तर तुम्हाला इच्छा असेल तर 21 दिवस ती जर तिथेच व्यवस्थित तशीच राहणार असेल तर तुम्ही पारायणाची मांडणी करू शकता, जर इच्छा, जागा वगैरे असेल तर। नाहीतर कंपल्शन नाहीये, तुम्ही तुमच्या स्वामींच्या फोटोसमोर, मूर्तीसमोर, देवघरासमोर बसून ही पोथी किंवा हे पारायण 100% करू शकता। पारायण मांडणी करायची गरज नाही। आता ज्यांची संकल्पयुक्त पारायण असेल त्यांनी पहिल्या दिवशी आपण संकल्प करायचा आहे, दररोज संकल्प करायचा नाहीये। आता पहिल्या दिवशी आपल्याला केंद्रात किंवा मठात जायचं आहे, खडी साखर, अगरबत्ती, फूल, नारळ हे घेऊन जाऊन स्वामींच्या इथे चरणी ठेवून आपण त्यांना सांगून यायचं आहे। तुम्हाला त्या दिवशी जर जमणार नसेल तर आदल्या दिवशी सुद्धा तुम्ही मठात, केंद्रात जाऊन येऊ शकता। जर स्वामींचं केंद्र, मठ जवळ नसेल तर तुम्ही दत्त महाराजांच्या मंदिरात देखील जाऊ शकता।
आता तुम्ही लोकलमधून प्रवास करत आहात, तुम्हाला टाईम नाही आहे, दिवसभर सगळं करून तुम्हाला जायचं आहे, पण स्वामी सेवा करता येत नाही आहे, पण लोकलमध्ये आम्हाला 1 तासभर मिळतो, तर ताई आम्ही वाचू शकतो का? तर तुम्ही चप्पल काढा तिथं आणि बिंदास मांडी घालून किंवा पाय सोडून बिंदास स्वामींना मनापासून नमस्कार करा आणि वाचू शकता। बघा, सेवा करणं महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे तुम्ही वाचा, स्वामी आहे ते सगळं बघत आहेत। तुम्ही एवढ्या डिफिकल्टीमधून मार्ग काढता, तुम्ही सेवा करताय ना, मग स्वामी तुम्हाला नक्की पाहणार। तसेच मी तुम्हाला 1 तासामध्ये हे पारायण करण्यासाठी व्हिडिओ आहे, तर तो देखील तुम्हाला हे पारायण त्या व्हिडिओच्या माध्यमातून करू शकता, त्याची लिंक देते। तसेच तुम्हाला 11 माळी जप करायला वेळ नाही, तर तुम्ही अगदी काम करत करत माझा व्हिडिओ पहा 11 माळी जपाचा आणि त्याची लिंक देते, तर तुम्ही माझ्याबरोबर तो जप म्हणत तुमच्या 11 माळी या पूर्ण करू शकता। आता ज्यांच्या घरी बाळ असेल ते एका बैठकीत करू शकतात का? तर अहो नाही करू शकत। जे बाळ आहे ते कधी उठतं ते त्याच्या मनावरती असतं, आपण काहीही करू शकत नाही। त्यामुळे तुम्ही जेव्हा वेळ मिळेल तेव्हा दिवसभरामध्ये वाचू शकता। आता नियम काय आहे, तर 21 दिवस नॉनव्हेज बंद। आता उद्यापासून पारायण चालू आहे ना, तर आजपासूनच बंद करा। आज मस्त पोट भरून खाल्लं आणि उद्या सकाळी उठून पारायणाला सुरुवात केली, असं अजिबात करायचं नाहीये। आदल्या दिवसापासून बंद करा, 21 दिवस नॉनव्हेज बंद करा। पण घरातल्यांसाठी जर करायचं असेल तर तुम्ही प्रथम पारायण करून घ्या आणि नंतर तुम्ही त्यांना नॉनव्हेज बनवून देऊ शकता। पण शक्यतो 21 दिवस नॉनव्हेज नाही केलं तर खूप योग्य राहील। आता तुम्ही हॉस्टेलवर आहात, डबा येतो, तर काही हरकत नाही, गायत्री मंत्र म्हणा, स्वामींचं ध्यान करा, नाव घ्या आणि तुम्ही जेवण केले तरी काही हरकत नाही। आता ताई दररोज नैवेद्य दाखवायचा का? तर बघा, आपण जनरली जे स्वामी भक्त आहोत ते दुपारी आपण जे काही करतो, भले भाजी पोळी भात आमटी काही असेल, आपण ते जनरली स्वामींना नैवेद्य दाखवतो, तो दाखवला तरी हरकत नाही। आता ज्यांना तेही जमत नसेल, तुम्ही काय करा, जेव्हा तुम्ही वाचायला बसता तेव्हा थोडीशी खडी साखर किंवा थोडीशी साखर जरी असेल तरी तुम्ही ठेवू शकता आणि नंतर प्रसाद म्हणून तुम्ही ती खाऊ शकता। घरातल्यांना पण तुम्ही पारायण झालं की ती देखील वाटू शकता। दुसऱ्यांच्या घरी जाऊन तुम्हाला कोणी जेवायला बोलवलं किंवा पार्टीला बोलवलं, लग्न असेल, तर अजिबात तिथं काही पण अन्न खाऊ नका, कारण 21 दिवसामध्ये आपल्याला पारायण वर्ज्य आहे। नुसतं लग्न वगैरे असेल तर अटेंड करून तुम्ही येऊ शकता। आता एक विनंती आहे की अट्टहासाने दररोज 21 दिवस तेच स्वामींकडे काहीही मागू नका। पहिल्या दिवशी जे काही तुम्ही सांगणार आहे, ज्याच्यासाठी तुम्ही सेवा करणार आहे, ते एकदा स्वामींना सांगा आणि सोडून द्या। तुमची योग्य वेळ आली की तुम्हाला स्वामी इतकं देतील ना की तुम्हाला तुमची झोळी सुद्धा कमी पडेल ती घ्यायला, आपले हात कमी पडेल। हे बऱ्याच लोकांना अनुभव आलेला आहे आणि त्यामुळे विश्वास ध्यानीमनी ठेवूनच सेवा करा। आणि बघा, स्वामी आपल्याला आईप्रमाणे आपल्याला आयुष्याच्या पदोपदी सांभाळतात आणि आपल्याला मार्ग दाखवतात। त्यामुळे तुम्ही सुद्धा 21 दिवसांची पारायणाची सेवा चालू करा। जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा नक्की चालू करा आणि एकदा तरी करून बघा, म्हणजे तुम्हाला याचा अनुभव नक्की येईल। आता दुसरी सेवा आपण पाहूया। अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये ही सेवा होते। बघा, बऱ्याच वेळेला बघा असं असतं की आपलं दुःख किंवा आपल्यावर आलेलं संकट आपण कोणाला सांगूही शकत नाही आणि कोणाला दाखवू सुद्धा शकत नाही। मनातल्या मनात आपण झुरत असतो आणि मग याच्यामुळे काय होतं की ज्या काही गोष्टी नको असलेल्या गोष्टी ह्या आपल्यासोबत घडत असतात। तुम्हाला किंवा तुमच्या घरात कोणाला असा एखादा आजार झालेला आहे की त्यावर ट्रीटमेंट नाहीये किंवा ट्रीटमेंट जरी असेल तरी ती खूप महागडी आहे, तुम्ही ती अफोर्ड करू शकत नाही, पण या आलेल्या संकटातून बाहेर तर निघायचं आहे। तसेच तुम्ही स्वतः किंवा तुमच्या घरातील जी आजारी व्यक्ती आहे ती बरी व्हावी यासाठी सुद्धा तुमच्या ट्रीटमेंट सोबत तुम्ही जोडीला ही सेवा करू शकता। नक्की दत्त महाराजांच्या कृपेने तुम्ही 100% बरे व्हाल आणि पूर्वीसारखे धडधाकट व्हाल। ही सेवा जी आहे ती तुम्ही स्वतःसाठी करू शकता किंवा आपल्या घरातील इतर मंडळीसाठी, इतर सदस्यांसाठी सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता। बऱ्याच वेळेला बघा, महिलांना असं असतं की मुलगा खूप व्यसनी असतो, वाईट नादाला लागलेला असतो, तसेच मिस्टर बाहेरच्यांचं ऐकून घरामध्ये भांडण करणं, घरामध्ये मारणं, भांडण तंटे करणे, अशा वेळेला सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता। मी या काही सिच्युएशन सांगितले की अशा या गोष्टी बघा आपण कोणाला सांगू शकत नाही, कोणाला आपण विचारूही शकत नाही आणि म्हणून ही छोटी छोटी उदाहरणं जे आहेत ती खूप हार्ड आहेत। तुमच्या आयुष्यामध्ये कोर्ट कचेरी संदर्भात असतील, जे काही असतील त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही ही सेवा करायची आहे आणि करू शकता।
आता तुम्ही गुरुपौर्णिमेनिमित्त 21 दिवसांची जर ही सेवा करायची असेल तर 20 जून ते 10 जुलै तुम्हाला ही सेवा करावी लागेल, कारण 10 जुलै 2025 वार गुरुवार या दिवशी आलेले आहे गुरुपौर्णिमा। मग गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुमचा 21वा दिवस येईल आणि तुमची सेवा जी आहे ती पूर्ण होईल। आता समजा तुम्हाला जर 11 दिवसांची सेवा करायची असेल तर तुम्हाला 30 जून 2025ला या सेवेला सुरुवात करावी लागेल। आणि हा व्हिडिओ तुम्ही लेट बघितला काही हरकत नाही। जेव्हा कधी तुम्ही हा व्हिडिओ बघाल तर त्या दिवसापासून किंवा येणाऱ्या कोणत्याही गुरुवारपासून 21 दिवसांचा, 51 दिवसांची किंवा 108 दिवसांची संकल्प करून तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता। संकल्प ज्या दिवशी तुम्ही सेवा करणार आहात त्या दिवशी फक्त एक वेळाच करायचा आहे। संकल्प हा परत परत करायचा नसतो, फक्त एकदाच करायचा असतो। बघा, अगदी 2 ते 3 दिवसात तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील। मी स्वतः सुद्धा 21 दिवसांसाठी गुरुपौर्णिमेनिमित्त ही सेवा करणार आहे, कारण माझ्याही हातून गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामींची सेवा ही होईल, म्हणून ही सेवा मी आवर्जून करणार आहे। तर बघा, असं काही तुमच्या आयुष्यामध्ये एखादं दुःख वगैरे घेऊन गेलेले असेल, त्यातून तुम्ही बाहेर निघण्याचा प्रयत्न करताय पण बाहेर पडत नाहीये, तर अशा वेळेला सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता। ही सेवा करण्यासाठी कोणतीही पूजा मांडणी नाही, कोणतेही अवघड नियम नाही। महिला, पुरुष, मुलं, मुली कोणीही सेवा करू शकता। फक्त ही सेवा करत असताना देवघरासमोर बसून तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि जेवढ्या दिवसांचा तुम्ही संकल्प केलेला आहे तेवढे दिवस तुम्हाला नॉनव्हेज सोडायचं आहे। तुमच्या घरातील इतर मंडळींनी खाल्लं तर खाऊ द्या, त्यांनीही जर पाळलं तर अतिशय उत्तम, पण त्यांनी नाही पाळलं तर तुम्ही स्वतः पाळा। नॉनव्हेज तुम्हाला वर्ज्य करायचं आहे आणि ब्रह्मचर्याचं तुम्हाला पालन देखील करायचं आहे। फक्त हे 2 नियम आहेत, या व्यतिरिक्त कोणताही नियम नाही। आणि शक्य झालं तर परान्न सुद्धा तुम्हाला वर्ज्य करता आलं तर ते देखील तुम्ही वर्ज्य करू शकता। आता महिलांसाठी ही सेवा करत असताना मध्ये मासिक पाळी आली तर तेवढे दिवस आता बघा 4 म्हणजे 4च दिवस किंवा तुम्हाला फ्लो आहे तोपर्यंतच ही सेवा थांबवायची, नाहीतर पिरियड 4 दिवसाचे आणि तुम्ही गॅप ठेवताय 7 दिवसांचा, सेवेचा तुम्हाला अनुभव येणार नाही आणि अशा सेवेला काही अर्थही नाही। तर पिरियडचे जे दिवस असतात 4 ते 5 दिवस फक्त तेवढाच गॅप ठेवायचा आणि नंतर जिथे स्टॉप झालं होतं तिथून पुढे आपल्याला कंटिन्यू करायचं आहे। सूतक आलं तर सेवा पूर्णपणे स्टॉप करायची आणि सूतक संपल्यानंतर परत सुरुवातीपासून तुम्हाला या सेवेला सुरुवात करायची। आता अचानक कुठे गावाला वगैरे जावं लागलं तर शक्यतो ही सेवा जी आहे ती आपण जिथे सुरू केली तिथेच पूर्ण करायचा प्रयत्न करा। पण अचानक इमर्जन्सी काही आलं तर जिथे कुठे आहात तिथे तुम्ही वाचन केलं, तिथे सेवा कंटिन्यू ठेवली तरी सुद्धा चालू शकतं। दररोज जेव्हा आपण सेवेला बसणार आहोत तर त्या वेळेला बसण्यासाठी आसन घ्यायचं, देवासमोर दिवा लावायचा, धूपबत्ती लावायची, दत्त महाराजांना विनंती करायची, प्रार्थना करायची की अशी परिस्थिती आहे त्यातून मला बाहेर काढा, यातून बाहेर निघण्याचा मार्ग दाखवा। आणि त्यानंतर तुम्हाला रोज जेवढ्या दिवसांचा संकल्प केलेला आहे तेवढे दिवस रोज तुम्हाला कमीत कमी 51 वेळा, जास्तीत जास्त तुम्ही खूप संकटामध्ये आहात तर अशा वेळेला 108 वेळा घोर कष्ट उद्धारण स्तोत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे। घोर कष्ट उद्धारण स्तोत्र 1 वेळा म्हणण्यासाठी फक्त 1.5 ते 2 मिनिटे लागतात। फक्त 5 ओव्यांचे हे छोटंसं स्तोत्र आहे, जे तुम्हाला दररोज वेळ एकच ठेवता आली तर अतिशय उत्तम। समजा तुम्ही पहिल्या दिवशी सकाळी वाचताय स्नान झाल्यानंतर तर रोज सकाळीच वाचण्याचा प्रयत्न करा। मध्ये काही अडचण आली 1-2 दिवस तर काही हरकत नाही, पण वेळ एकच ठेवण्याचा प्रयत्न करा। बाकी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुम्ही कधीही तुमच्या वेळेनुसार या स्तोत्राचं पठण करू शकता। फक्त देवघरासमोर तुम्हाला पठण करायचं आहे। आता बऱ्याच जणांना घरी हा सुद्धा त्रास आहे की देवघरासमोर बसून आम्ही सेवा करू शकत नाही। मग अशा वेळेला जेव्हा कधी तुम्ही सेवा करणार आहात त्यावेळेला देवघरासमोर दिवा लावायचा आहे आणि तुमच्या घरामध्ये कुठेही अंथरूण पांघरून सोडून एक आसन टाकून बसायचं आणि त्या आसनावर बसून तुम्ही ही सेवा केली तरी सुद्धा चालू शकतं। दिवस 21 किंवा 11 दिवस किंवा 108 दिवस सेवा करताना आसन सुद्धा एकच ठेवण्याचा प्रयत्न करा आणि आपली सेवा झाल्यानंतर देवाला, दत्त महाराजांना, स्वामींना काहीतरी गोडाचा, साखरेचा, खडीसाखरेचा, दूध साखरेचा कशाचा तरी नैवेद्य आवर्जून दाखवा आणि हा नैवेद्य नंतर घरातील आपण सर्वजण ग्रहण करू शकतो। आणि हे स्तोत्र यूट्यूबवरती सहज तुम्हाला मिळून सुद्धा जाईल। तर हे स्तोत्र संस्कृतमध्ये आहे। सुरुवातीला तुम्हाला अवघड वाटेल तर अशा वेळेला यूट्यूबला तुम्ही टाका, तुम्ही यूट्यूबवर ऐका, सुरुवातीला थोडंसं दिवस ऐका आणि त्यानंतर मग या सेवेला सुरुवात करा। तुम्हाला डायरेक्ट म्हणता येत नसेल तर, उच्चार येत नसेल तर यूट्यूबवर ऐकत ऐकत तुम्ही पुस्तकामध्ये वाचून हे म्हटलं
स्तोत्र तरीसुद्धा चालू शकतं. तर मैत्रिणींनो, गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला या 2 सेवापैकी कोणतीही सेवा करणे शक्य असेल तर आवर्जून करा, कारण सेवा ही केलेली कधीही वाया जात नाही. आपल्याला कोणत्या ना कोणत्या वेळी आपल्याला ती उपयोगाला येते. तर आवर्जून सेवेला सुरुवात करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण.